वंदना कटारिया नावाची हॉकी प्लेयर आहे, तिच्या घरावर ते पेटते फटाके टाकले गेले. आधीच्या मॅच जिंकल्या आहेत, एक हरलो तर जाती काढायला निघालेत लोक. काय मानसिकता ही? सत्य की जय हो. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी. आज जागृती न्यूज चॅनलच्या प्रबोधन सत्रामध्ये आपण जो सत्यवेद सदर घेतलंय त्याच्यामध्ये आजच्या दिवसाला आपण जरा खेळांवर बोलूया. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज खेळांचा विषय का घेतलाय. याचं कारण आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावर भरणाऱ्या या ज्या क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या असतात ते ऑलिम्पिक सध्या जपानच्या टोकियो शहरामध्ये आपल्याला भरलेलं दिसतंय. आणि हे ऑलिम्पिक जे आत्ताचं आहे ते एका अर्थानं गाजतं आहे. ते भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही घटना घडल्या आहेत म्हणून त्याची चर्चा आपण केली पाहिजे. दुसरीकडे जगाच्या पातळीवर अत्यंत खिलाडू वृत्ती दाखवणाऱ्या काही घटना कधीही ऑलिम्पिकमध्ये घडल्या नव्हत्या, अशा यावर्षी घडत आहेत म्हणून या खेळांची चर्चा आपण केली पाहिजे असं मला वाटतं. तिसरीकडे हे जे संपूर्ण ऑलिम्पिक भरलं आहे ते एका महामारीच्या पार्श्वभूमीवर भरलं आहे आणि म्हणूनसुद्धा त्याची चर्चा आपण केली पाहिजे असं मला आजच्या या संवादाच्या निमित्तानं म्हणून हा विषय मांडावासा वाटला. खरं तर ऑलिम्पिक किंवा एकूण खेळांचंच महत्त्व हे मानवी जीवनात खूप महत्त्वाचं असतं. जसा आपला बौद्धिक विकास होत असतो, शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण आपलं बौद्धिक कौशल्य, बौद्धिक विकास हा विशिष्ट शरीरामध्ये होत असतो आणि त्यामुळे शरीर मन हे दोन्हीही तितकंच त्याला खुराक मिळणं आवश्यक असतं. आणि म्हणून अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या इतिहासापासून खेळांना एक महत्त्वाचं स्थान मानवाच्या जीवनामध्ये, मानवाच्या इतिहासामध्ये, प्रगतीच्या आलेखामध्ये हे सातत्यानं राहिलेलं दिसतं. अगदी प्राचीन ग्रीक नगर राज्यांचा आपण अभ्यास जेव्हा करतो त्या काळापासून आपल्याला खेळ ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब त्याही काळात ठरलेली दिसते. ग्रीक नगरराज्य ही संख्येनं जास्ती होती आणि अनेक नगरराज्यातले खेळाडू एकत्र येऊन स्पर्धा भरवल्या जायच्या आणि हीच ऑलिम्पिकच्या मागची पहिली म्हणजे ऑलिम्पिकची बीजं ही आपल्याला प्राचीन ग्रीक नगरराज्यांच्या या खेळ संस्कृतीमध्ये असलेली दिसतात. प्राचीन ग्रीक नगरराज्यांचं उदाहरण याच्यासाठी घेतलं की पाश्चात्य देशामधला एक प्रगत संस्कृती, प्रगत राजकीय विचार म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये अत्यंत महत्त्वाची सुरुवात ही ग्रीक नगरराज्यांपासून आपण त्यासाठीच करत असतो. ऑलिम्पिकची बीजं ग्रीक नगरराज्यांमधल्या या खेळांमध्ये दिसत आहेत. हे याच्यासाठी सांगते की मानवाच्या एकूण विकास प्रक्रियेमध्ये, बौद्धिक विकासामध्ये सुद्धा खेळांना हे विशेष महत्त्वाचं स्थान सातत्यानं असलेलं दिसतं. पण जेव्हा आपण भारतासारख्या राष्ट्रामध्ये येतो, भारत याच्यासाठी उदाहरण, कारण आपल्या देशामध्ये कुठेही नसणारी एक शोषण शासनाची व्यवस्था आहे आणि जिचं नाव आहे जाती व्यवस्था. भारतात जेव्हा खेळ येतात, आपण सुरुवातीला असं म्हणतो की खेळ हे बौद्धिक विकासासाठी, शारीरिक विकासासाठी पाहिजे आणि शारीरिक विकास भारतामध्ये शरीर, मन हे सुद्धा जाती व्यवस्थेनं बांधलं गेलेलं आहे, घडवलं गेलेलं आहे. माणसाच्या जाणीवा, नेणीवा या जाती व्यवस्थेनं निर्धारित झालेल्या आपल्याला दिसतात. कोणाचं शरीर हे काटक, धष्टपुष्ट असेल, ते तसं असल्यामुळे त्यांनी कोणती कामं करायची हे सगळं इथे जातीव्यवस्था आपल्याला निर्धारित करताना दिसते. आणि म्हणून हे कुठल्याही प्रकारे आश्चर्यकारक नाही की भारतामध्ये जे दोन खेळाचे प्रकार मानले जातात, एक व्यक्तिगत स्तरावर खेळले जाणारे खेळ म्हणजे तुम्ही बुद्धिबळ खेळत आहात, तुम्ही पत्ते, ते पण सांघिक आहे, बुद्धिबळासारखे व्यक्तिगत खेळ किंवा सांघिक खेळ आहे जिथे 2 मुलं, 4 मुलं, 6 मुलं असं एकत्र येऊन खेळणारे खेळ.
असं जिथे म्हणजे टीम आहे जिथे, आणि एक व्यक्तिगत पातळीवर तुम्ही भालाफेक व्यक्तिगत पातळीवर कराल, उंच उडी व्यक्तिगत पातळीवर मारता, तर आपल्याला याचा अभ्यास करायला पाहिजे की भारतात असं का दिसतं की सांघिक खेळांमध्ये शूद्रातिशूद्र, महात्मा फुल्यांच्या भाषेत बोलायचं झालं, शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांची संख्या जास्ती दिसते, यांचा भरणा मोठा दिसतो. आणि जे व्यक्तिगत पातळीवर खेळले जाणारे खेळ आहेत त्याच्यामध्ये उच्च जातवर्गीयांचा आपल्याला भरणा जास्ती दिसतो. हा काही अचानक घडलेला प्रकार नाही. या सर्व गोष्टींना या देशातली जातीव्यवस्थाच कारणीभूत असलेली आपल्याला दिसते. आपल्याला असा प्रश्न पडतो की खेळामध्ये काय जातीव्यवस्था आहे, त्याच्यात काय जाती मानसिकता डोकावणार आहे. बॅट बॉल घ्यायचा आहे, एकानं चेंडू फेकायचा आहे, एकानं तो मारायचा आहे, बाकीच्यांनी क्षेत्ररक्षण करायचं, यात कुठे आली जात. पण भारतामध्ये आपल्याला या सर्व ठिकाणी खेळ कोणताही घ्या, इथे जातीय मानसिकता, जातीय वाद या संपूर्ण खेळांच्या एकूण संस्थात्मक रचनेमध्ये, त्याच्या खेळण्यामध्ये, त्याची अकॅडमी स्थापन होण्यामध्ये, त्याच्या अकॅडमिक राजकारणामध्ये आपल्याला जातीव्यवस्था 100% डोकावताना दिसते. हे ऑलिम्पिकच्या निमित्तानं सांगायचं कारण की आत्ताच्या ऑलिम्पिकमध्ये खरं तर काही अत्यंत आश्वासक, म्हणजे एक मानवतेला सलाम आपण करू या पद्धतीच्या घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत. आत्तापर्यंत ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये मला 4 महत्त्वाच्या घटना या आपल्या संवादामध्ये आपल्याशी बोलायच्या आहेत. पहिली घटना आपल्याला अर्थात माहिती आहे की आपण रौप्य पदक मिळवलं. कुणी मिळवलं आपल्याला माहिती आहे, मीराबाई चानू, म्हणजे जी मणिपूरमधल्या, ज्या मणिपूरची राजधानी इम्फाळ, इम्फाळपासून 15-20 किलोमीटरवर जिचं गाव आहे, जी जंगलात लाकडं तोडायला जाते आणि तिच्या 2 भावांपेक्षा जास्ती लाकडं तोडून, जे जास्ती मेहनत करून सर्वात आधी ती घरी पोहोचते आहे. म्हणजे तिच्यातल्या शारीरिक क्षमता ह्या आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतात म्हणून हे सांगते. आणि त्या मीराबाई चानूनं आपल्यासाठीचं म्हणजे पहिलं भारताचं रौप्य पदक यंदाचं ऑलिम्पिकमधलं मीराबाईनं मिळवलं, जी उच्च जातवर्गीय नाही आहे. हे मला इथे मुद्दाम अधोरेखित करायचं आहे, याचं कारण मी 4थ्या उदाहरणाशी ते जोडते. ही आपल्यासाठी एक ऑलिम्पिकच्या संदर्भातली महत्त्वाची घटना. दुसरं आहे 2 खेळाडूंची उदाहरणं जी सामाजिक माध्यमांमध्ये पण ज्याची खूप चर्चा गाजली, की धावण्याची स्पर्धा आहे. एरवी माणसं आज या माहिती विस्फोटाच्या जगात जागतिकीकरणाला 25-30 वर्ष उलटून गेल्यानंतर एक जीवघेणी स्पर्धा, एक चंगळवादी कल्चर हे सगळीकडं असताना वेगळ्या अर्थानं माणसं धावतायत आणि अशी धावतायत की आपल्यासोबत कोणी येऊ नये म्हणून त्यांना कट करणं, त्यांना मागे पाडणं, त्यांच्या पळण्यामध्ये अडथळे येतील, ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, या पद्धतीची एक मानसिकता आजच्या वित्त भांडवलशाहीच्या या जातीव्यवस्थाक समाजात आपल्याला तयार होताना दिसते. ही तर आम्हाला ब्राह्मणवादानं नेहमी शिकवली, दाखवली आहे की आपल्याला वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं. बाबासाहेबांचा अनुभव आहे, महात्मा फुल्यांचा अनुभव आहे, आणि हे वर्गात बसून ज्ञान घेत आहेत, पण तरीही ज्ञानाची आस असणारा, ज्ञानाशी मुक्तीचा संबंध जोडणाऱ्या आपल्या महान मानवांनी त्याच्यावर मात केलेली आहे. हे अडथळे आपण सतत पार करत आलेलो आहोत आपल्या महामानवांपासून आपल्यापर्यंत. पण तरीही या धावण्याच्या स्पर्धेमध्ये आज एक आश्वासक उदाहरण आम्हाला कोणतं दिसलं तर केनिया आणि स्पेनचे खेळाडू आहेत जे या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. केनियाचा खेळाडूचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे, एबेल, आणि स्पेनचा इवान. आता हे धावतायत, सर्वात बराच अंतर पुढं हा केनियाचा एबेल आहे. आणि केनिया हो तोच देश ज्या देशानं या मसाई जमातीचे आदिवासी लोक जिथे मोठ्या संख्येनं राहतात आणि ज्यांनी अत्यंत आदरपूर्वक प्रेमानं आपल्याला
15-20 टन शेंगा आणि इतर धान्य पाठवलं होतं, ज्याच्यावर आपण एक सत्यवेद केला आहे. त्याच केनियामधून येणारा ॲबेल. आणि हा धावला सगळ्यात पुढे होता. पण धावण्यापूर्वीची आधी एक रेषा आहे, त्या रेषेच्या इथे थांबला या समजातून की आपण स्पर्धा जिंकली आणि अंतिम रेषा आहे. पण अंतिम रेषा आणखीन 1 किलोमीटर पुढे होती. त्याच्या मागे धावणारा स्पेनचा इवान त्याला सांगतोय की रेषा संपलेली नाही, तू अजून पुढे जा. खरं तर इवानला काही न करता ॲबेलच्या पुढे जाण्याची आणि सुवर्णपदक पटकावण्याची संधी होती, पण त्यानं ते केलं नाही. पण ॲबेलला ते कळलं नाही की इवान काय सांगतोय, कारण तो स्पॅनिश भाषेमध्ये बोलत होता आणि याला स्पॅनिश भाषा येत नव्हती. मग या इवाननी केलं काय, अत्यंत प्रामाणिकपणे त्या ॲबेलला त्या रेषेपासून ढकलत आपल्या पुढे अंतिम रेषेपर्यंत नेलं आणि अशा प्रकारे ॲबेलला सुवर्णपदक मिळालं आणि दुसरा क्रमांक हा इवानला मिळालेला आहे. आणि मग एकच गराडा ॲबेलच्या ऐवजी इवानच्या भोवती पडला आणि त्याला सगळे विचारत होते की तू असं का केलं, तुला सुवर्ण संधी होती पहिलं येण्याची. तेव्हा त्याचं उत्तर होतं की मी आत्ताही पहिलाच आलो आहे ना. म्हणजे माणुसकी दाखवणं ही खिलाडू वृत्ती. खेळ म्हणजे जीवघेणी स्पर्धा नसते, ती भांडवलशाहीत आहे. आपल्या वस्तू खोटा नाटा प्रचार करून विकणं, आपल्या राजकीय पक्षाबद्दल खोटं नाटं बोलून सत्ता हस्तगत करणं हे पलीकडे. पण खेळामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती खिलाडू वृत्ती. हे इवाननी या निमित्तानं दाखवून दिलं आणि एक आश्वासक चित्र की ही जी स्पर्धा आहे ती जीवघेणी नाही आहे, याच्यामध्ये निखळ स्पर्धा करता येऊ शकते. जो जिंकलाय त्याला जिंकण्याचं मान दिला पाहिजे, त्याचा तो ड्यू क्रेडिट आहे त्या माणसाचं, त्याला दिलं पाहिजे. हे इवानच्या या गोष्टीच्या निमित्तानं आपल्याला लक्षात आलं आणि जगभर त्याचं कौतुक झालं. ही एक अत्यंत आश्वासक गोष्ट या ऑलिम्पिकमध्ये झाली. तिसरी महत्त्वाची गोष्ट होती ती काल परवा घडली. लॉंग जम्प, लांब उडी उंच उडी मारायची. आणि या उंच उडीमध्ये 2 खेळाडू, पुन्हा असाच प्रसंग आहे इटलीचा आणि कतार, ओमान, कतार आपल्याला देश माहितीत अत्यंत छोटे, म्हणजे इटली तरी अत्यंत प्रगत विकसित यांच्या तुलनेत आहे. पण या इटलीमधला जियान मार्को आणि कतारमधला मुताज एस्सा बार्शिम हा दोघंही जण हे या उंचवडीमध्ये पहिले आलेले आहेत. त्यांनी तितक्याच वेगात तितक्याच लांब, म्हणजे अंतर मोजली तर दोघांनी सेम अंतरांवर उड्या मारल्या. टाय झाला म्हणून परत दोघांनी उड्या मारल्या आणि परत दोघांच्याही उडीचं अंतर सारखंच आलं. पण ह्या दरम्यान जियान मार्को म्हणजे जो इटलीचा खेळाडू होता उंच उडीमधला, त्याच्या पायाला दुखापत झाली. म्हणजे आता जर तिसऱ्यांदा घेतलं तर चित्र स्पष्ट होतं की मुताज हा पहिलं येऊ शकत होता, त्याला सुवर्णपदक मिळणार होतं आणि याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे याची उंच उडी तितक्या अंतरावर तितक्या लांब ही जाऊ शकणार नव्हती. पण तेव्हा मुताजनं केलं काय, तो रेफरीकडे गेला आणि त्याला साधा प्रश्न विचारला, समजा मी आत्ता उडी मारायला नकार दिला तर काय होईल. तर रेफरी म्हटला नाही, मग दोघांचा टाय झालाय, दोघांना सुवर्णपदक द्यावं लागेल. आणि मुताजनं उडी मारायचं टाळलं. ही असते सहृदयता, जी आपली जातीव्यवस्था आपल्याला अजिबात शिकवत नाही. भारतामध्ये ब्राह्मणवाद हा वर्चस्ववाद आहे. इतरांचे अधिकार काढून घ्यायचे, इतरांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा याच्यापासून दूर फेकायचं, हे हजारो वर्ष उच्च जातवर्गीयांना शिकवलं गेलंय आणि त्यामुळे ही वागणूक त्यांच्यामध्ये येते जी इतर देशांच्या खेळाडूंमध्ये दिसत नाही. ते स्पोर्टली, ते अत्यंत खिलाडू वृत्तीनं या गोष्टी घेत आहेत. हा एक अत्यंत आश्वासक प्रसंग या ऑलिम्पिकमध्ये झाला. आता चौथा प्रसंग, आणि जो आपल्या हृदयावर हजारो घण, म्हणजे लाखो टनांचे हजारो घण आपल्या हृदयावर बसतील या पद्धतीचा आहे. एकीकडे मानवतेला साथ घालणारी,
अत्यंत जीवघेण्या स्पर्धेची मूल्य बाजूला टाकून खिलाडू वृत्तीचे निकष दाखवणारी अशी उदाहरणं आत्तापर्यंत आपण पाहिली. रौप्य पदक मिळालं मीरा कुमारीला, ह्याच्याबद्दलचा आनंद आहे. पण चौथं उदाहरण आहे ते आहे अर्थातच हॉकी. आता हॉकी हा भारतीयांसाठी एक महत्त्वाचा खेळ आहेच. आपल्याकडच्या पुरुष संघानं अनेकदा ऑलिम्पिकमध्ये वर मजल या खेळामध्ये मारलेली आहे. पण आत्ता मी या हॉकीच्या बद्दल जे आपल्याला सांगते तो महिला हॉकी संघ आहे आपला. आणि हा महिला हॉकी संघ जेव्हा इथे स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतो, ऑलिम्पिकमध्ये कोणत्या कोणत्या खेळाडूंना सहभागी करून घेतलं जातं त्याचे काही निकष आहेत. म्हणजे असं नाही होत की तुम्ही खूप 9 फुटाचे उंच गोरे वजनदार राजबिंडे दिसता आहात म्हणून तुम्ही हॉकीमध्ये या. म्हणजे बाह्य दिसणं असणं, तुमची शारीरिक ताकद याच्यावर तुमच्या निवडी होत नसतात. खेळामध्ये तुमची निवड तुमचे त्या खेळामधली तुमची गुणवत्ता बघूनच तुमचे निवड होत असते. आपण असं कधीतरी म्हटलंय का की अमुक अमुक माणसाला क्रिकेटमध्ये कसं घेतलं, तो वरच्या जातीतला आहे म्हणून? असं आपण कधीच म्हटलेलं नाही. याचं कारण आपल्याला माहिती आहे की त्याचं बॅटिंग, त्याचं बॉलिंग, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याचं यष्टीरक्षण हे कुठले ना कुठल्या त्याच्या क्वालिटी बघून एकंदरीत 5 बॉलर असतील, 4 बॅट्समन असतील, असं सगळा ताळतंत्र बघून भारताची क्रिकेट टीम बनवली जाते असं आपण मानलं पाहिजे. हॉकीची टीम महिलांची बनली तर असं नाही झालं महाराष्ट्राची एक महिला, पंजाबची एक महिला, हे निकष नाही आहेत. हॉकी स्टिक घेऊन फुटवर्क करून तो हॉकीचा चेंडू टोलवणं प्रतिस्पर्ध्यांकडून आलेला, या सगळ्या गुणवत्ता कोणाच्या जास्ती आहेत, कोणाचा स्टॅमिना जास्त आहेत, अशा महिलांची निवड या संघामध्ये झालेली आहे. आणि अशी गायनिंग करत करत या महिला त्यांचा संघ बनतो आणि त्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायला पोचतात. कुठपर्यंत पोचतात? त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या देशाला सुद्धा हरवलं हे आपण विसरता कामा नये. यासाठी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, त्यांना सलाम केला पाहिजे. कारण अत्यंत प्रगत देश हे खेळाडूंवर त्यांचा आर्थिक खर्च खूप मोठ्या प्रमाणावर करतात. आपल्या देशात तुलनेनं काहीच नाही, 0% म्हटला तरी चालेल. पण असं असताना ज्यांना सगळ्या सुविधा मिळत आहेत अशा देशातल्या एका महिला संघाला त्यांनी हरवलंय, हे त्यांची महत्त्वाची जमेची बाजू होती. पण ती दुर्लक्षली गेलेली आपल्याला दिसते. त्या उपांत्य फेरीत आल्या आणि उपांत्य फेरीमध्ये आपला संघ पोचल्यानंतर त्यांचा सामना अर्जेंटिनासोबत होता. आणि या अर्जेंटिनाबरोबर लढता असताना आपला भारताचा महिलांचा हॉकीचा संघाला पराभव पत्करावा लागला. पराभव कुणाचा आहे? भारतातल्या हॉकीच्या महिला संघाचा आहे. पण या पराभवाकडे कसं बघितलं गेलं ते अत्यंत क्लेशदायक आहे, ते अत्यंत हिणकस आहे. झालं काय? हा महिला संघ हरल्यानंतर हरिद्वार, आपण प्रदेश नीट लक्षात घेतला पाहिजे. कुठून प्रतिक्रिया आल्या? हरिद्वारमधले मुठभर उच्च जातीय पुरुष हे एकत्र येतात आणि भारताचा संघ हरलेला असताना फटाके वाजवतात. काय मानसिकता आहे? तुम्ही हरल्यावर फटाके कधी वाजवले त्याच्या अगोदरपर्यंत? देशात पहिल्यांदा असं घडलं की आपला संघ हरलाय आणि उच्च जातीय पुरुषांनी हरिद्वारमध्ये फटाके वाजवले आणि ती फटाक्यांची माळ त्या हरिद्वारमध्ये राहणारी आपली वंदना कटारिया नावाची हॉकी प्लेयर आहे, तिच्या घरावर ते पेटते फटाके टाकले गेले. आणि काय विधानं केली गेली? विधानं ही केली गेली की हा संघ का हरला हॉकीचा, याचं कारण याच्या दलित मुलींची संख्या जास्ती होती. मीरा कुमारी जिंकली तेव्हा नाही म्हटलं कोणी आदिवासी मुली पुढे असतात.
PT उषा धावली तेव्हा नाही कोणी असं म्हटलं. म्हणजे चांगलं केलं तर आमचा जाती वर्ग बोलत नाही, पण एक मॅच जिंकली, आधीच्या मॅच जिंकल्यात, एक हरलो तर जाती काढायला निघालेत लोक. काय मानसिकता ही? ही मानसिकता भारताला रसातळाला नेणारी आहे. आणि खरं तर असं कधी घडलंय का मला सांगा की सचिन तेंडुलकर याला काय पदव्या दिल्या आहेत? क्रिकेटचा देव. पण क्रिकेटचा देव ही पदवी देणारे तेंडुलकरचे फक्त जातीची माणसं होती का? का तमाम भारतातली होती? म्हणजे त्याला क्रिकेटचा देव मानायला त्याची जात कोणी बघितली नाही, त्याचा खेळच बघितला होता ना, असंच तुम्ही म्हणताय ना. मग हा संघ हरल्यावर त्यातल्या 4 मुली दलित आहेत हे कसं काय आपल्या लक्षात येतं? कुठलं विष आपल्या डोक्यात आहे? हे ब्राह्मणवादाचं विष आहे, हे मनुवादाचं विष आपल्यामध्ये भरलंय. ते आपल्याला तात्काळ वजा केलं पाहिजे. केवळ आपला स्वतःचा व्यक्तिगत विकास त्याच्यातून रोखला जात नाही, देशाचं एकूण आपलं प्रगती त्याच्यातून खाली येणार आहे, हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. सचिन तेंडुलकर तुम्ही म्हटलात क्रिकेटचा देव आहे, पण तो शून्यावर अनेकदा आऊट झालाय ना पहिल्या बॉलला. तेव्हा नाही कोणी फटाके वाजवले, ना ब्राह्मणेतरांनी ना ब्राह्मणांनी ना कुणीच. याचं कारण सचिन तेंडुलकर हा आपल्या टीमचा एक भाग आहे असंच आपण मानत आलो ना. मग आत्ताच हॉकी टीमचा प्रॉब्लेम का झाला? इतर लोक खेळतात तेव्हा तो का होत नाही? इतर कुस्तीगीर जिंकतात. खाशाबा जाधव एक मराठा समाजातला माणूस हा पदक घेऊन येतो, आजच्या पिढीला नाव माहिती नाहीये, असं का? मग आपण असं रडत बसलो का की इथे दरवेळेस ब्राह्मणेतरांना दुजाभावानं बाजूला टाकलं जातं? अरे कर्तृत्व गाजवलेली माणसं आहेतच, पण तरीही या देशात कर्तृत्व गाजवणाऱ्या कोणत्या जाती वर्गाचे आहेत याला महत्त्व दिलं जातं, हे मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही. आजच्या सत्यवेदचा सांगावा हाच की खेळामधला हा जातीयवाद रोखला पाहिजे, थांबवला पाहिजे. आणि हा थांबवणं आणि दलित आदिवासी कोण आहे? कविता राऊत, जी महाराष्ट्रातली, तिला आपण PT उषा म्हटलं, जी धावण्यामध्ये एक नंबर आहे, ती आदिवासीच आहे. हे पहा, या देशामध्ये शारीरिक श्रम अधिक करून जे खेळ खेळले जातात त्याच्यात कष्टकरी जाती वर्गातल्या मुलं मुली असणं स्वाभाविक आहे. पैलवान असण्यामध्ये हरियाणा पंजाबमधले लोक जास्ती असणं स्वाभाविक आहे. तिथल्या मुली फोगाट भगिनी असणं स्वाभाविक असतं. याचा अर्थ इतरांना ते येणार नाही असं आपण मानत नाही, पण तरीही आम्ही ज्या पद्धतीनं जीवन जगत आलेलो आहे त्या पद्धतीनं आम्ही त्या त्या खेळामध्ये आघाडी घेऊ शकतो. आम्हाला संधी मिळाली तर, आम्हाला त्या पद्धतीचं आर्थिक बॅकग्राऊंड पाठबळ मिळालं तर आपण अव्वल दर्जाला जाऊ शकतो. हे अनेक उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. आज नरेंद्र मोदी देशाचे प्रधानसेवक म्हणून त्या मुलींशी जरी हरल्यात तरी बोललेत, कधीतरी बरं काम केलंय. एरवी दिल्लीत बलात्काराची प्रकरणं झाली, गुजरातमध्ये झाली, सगळीकडे झाली, हे बोलतच नाही, मन की बात करत बसतात. पण पहिल्यांदा बोललेले आहेत. आपण देशाला हाच संदेश दिला पाहिजे, स्वतःमधल्या जातीयवादाला आवरा. आज सर्वांनी हा अपमान पचवलाय. हा पराभव हा देशाचा संघाचा पराभव आहे. तिथे किती दलित मुली आहेत त्यांचा पराभव नाही. हे पुन्हा एकदा या सर्व उच्च जातीयांसकट आपण सर्वांना हे सांगतो आहोत की ही मानसिकता तुम्ही बदला. अरे आम्ही आहोत म्हणून देश आहे, आम्ही आहोत. आपण सर्वांनी मिळून आमच्या भारताच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक अशी होते, हे विसरू नका. आम्ही मध्ये उच्च जातीय आणि इतर वेगळे काढाल तर देश दुभंगाला तुम्ही कारणीभूत असणार आहात, तुम्ही सुरुवात करणार आहात. ही करू नका. 21व्या शतकाकडे झेप घ्यायची आहे. खेळामधला जातीयवाद आणि सर्वच क्षेत्रातला जातीयवाद रोखायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी बाबासाहेब आणि महात्मा फुले म्हणतात तसं 2 प्रकारचा संघर्ष,
एक रस्त्यावरच्या लढाईमधला संघर्ष आम्ही करणार आहोत आणि प्रबोधनाचा संघर्ष आपल्याला करावा लागेल. हा डोक्यातली विषवल्ली डोक्यात असणारं जातीयवादाचं विष हे संपवण्यासाठी जाती अंताचं प्रबोधन आपण गतिमान करत राहूयात. सत्यवेदचा सांगावा हाच आहे. सत्य की जय हो. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सत्यवेदमधल्या मुद्द्यांचा प्रचार प्रसार करा हे आव्हान